छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मागण्यासाठी 16 तारखेपासून बेमुदत जे आहे ते संप पुकारलाय। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या प्रांगणात हे सगळे कर्मचारी जे ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। गेल्या अनेक दिवसापासून जे आहे त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी हे सगळे कर्मचारी आक्रमक झाले। त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, बेमुदत आंदोलन पुकारले, मागण्या काय आहेत? सर, आमचे 2022 मध्ये आकृतीबंध मंजूर झालेला आहे आणि 23 मध्ये पदनिश्चिती झाल्या आमच्या सर्व विभागाच्या। तर 23 पासून अद्यापर्यंत त्या आकृतीबंधानुसार पदोन्नत्या होत नसल्यामुळे आम्ही हा बेमुदत संप पुकारलेला आहे। जवळपास 57 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती, नंतर ती मागे घेण्यात आली। तर त्यांना पदोन्नती पुनश्च देण्यात यावी, नंतर प्रशासकीय अधिकारी पदे भरण्यात यावे, पदनाम बदल करावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी आम्ही 16 जूनपासून बेमुदत संपावर आहोत। 16 जूनपासून जे आहे ते आंदोलन सुरू केलं, अजून सुद्धा दखल घेतली नाही, आता काय भूमिका असणार आहे? सर, कालच प्रशासनाने दखल घेतलेली आहे आमच्या संपाची आणि माननीय मंत्री महोदयांनी आज आमच्या संघटनेचे सरचिटणीस सरतापे सर यांना बैठकीसाठी पाचारण केलेलं आहे। तर आमचे सर्व पदाधिकारी आज मंत्रालयामध्ये बैठकीसाठी उपस्थित आहेत। निश्चितच आज तोडगा निघेल अशी आशा या सगळ्या कर्मचाऱ्यांना आहे। काय सांगाल सर, आपण जे आहे ते बेमुदत संप पुकारलाय, या ठिकाणी जे आहे ते अनेक सर्वसामान्यांची कामं पडतात, मात्र त्यांचंसुद्धा कुठेतरी आता कामात हे होताना पाहायला मिळतं। नाही, या संदर्भामध्ये आम्ही खरंच दिलगीर आहोत, परंतु शासनाने सुद्धा आमची दखल घ्यावीत की जे 2022 पासून आमच्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या कुठेतरी शासनानं लवकरात लवकर आमच्या मंजूर कर आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की आज त्याच्यावर कोणतरी तोडगा नक्कीच निघेल। मंत्री महोदय आणि आमचे नार्वेकर साहेब हे नक्कीच त्याच्यावर सकारात्मक विचार करून तोडगा नक्कीच काढेल, जेणेकरून लोकांचे सुद्धा जे काही प्रश्न आता प्रलंबित आहेत, आमचे आहेत, लोकांच्या सुद्धा काही अडचणी आहेत, त्याही आम्ही दिलगीर आहोत त्याविषयी, परंतु आमच्याही मागण्या शासनानं कुठेतरी दखल घ्यावी हीच आमची मागणी। सर, आज तोडगा निघाला अशी आशा आहे, मात्र नाही निघाला तर काय भूमिका असणार आहे पुढच्या कर्मचारी संघटनेची? नक्कीच त्याच्यावरती वरिष्ठ लेवलवरती त्यांनी जे मार्गदर्शन देतील, ज्या सूचना देतील त्या सूचनेवरती आम्ही सूचना पालन करू, वरिष्ठ ज्या सूचना देतील त्याचं मार्गदर्शन करू। निश्चित आपण बघतोय हे सगळे आरटीओ कर्मचारी होते, गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी जे आहे ते 16 तारखेपासून त्यांनी बेमुदत संप पुकारलाय। मात्र आज जे आहे ते मुंबईत यावर चर्चा होणार आहे आणि यावर तोडगा निघेल अशा आशासुद्धा त्यांनी व्यक्त केली। कॅमेरा पर्सन असगर अलीसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।